नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहणार आहोत 23 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. जो ऑगस्ट महिन्याचा जर विचार केला तर ऑगस्ट महिन्याच्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी असं मान्सूनचा पाऊस हा अत्यंतच कमी पाहायला, सर्वाधिक कमी पाऊस जर पाहिलं जवळपास महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये पाहायला मिळाला. येणाऱ्या काही दिवस मराठवाड्यामध्येही अजून कमी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याद्वारे संपूर्ण भारताचं आपण जर पाहिलं तर संपूर्ण भारतामध्येही सामान्यपेक्षा अतिशय कमी पाऊस हा या महिन्यामध्ये नोंदवलेला गेला आहे. काही अशा ठिकाणं आहेत त्या ठिकाणी संपूर्ण महिना ढग येत आहेत, मात्र कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणाली वारे दिशा आपण जर पाहिलं, बंगालच्या उपसागराचा उत्तर भाग असेल या ठिकाणी एक कमी दाबाचं नवीन क्षेत्र तयार झालेलं पाहायला मिळत आहे. याचबरोबर पाठीमागचा जो सिस्टम आहे त्या पाठीमाग सिस्टममध्येही अरबी समुद्रावरून जे काही वारं असेल ते वारं या सिस्टमला आपल्याला कनेक्ट करताना पाहायला मिळत आहे. याचबरोबर जे काही दुसरं वारं आहे ते दुसरं वारं दक्षिण भारतामधून बंगालच्या उपसागरामधून हे वारं पॅसिफिक महासागराकडे आपल्याला जाताना पाहायला मिळतं. याचबरोबर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा राजस्थानचा उत्तर भाग असेल पंजाब भागापासून दिल्लीचा उत्तर भागापासून उत्तर प्रदेश या तसेच मध्य प्रदेशचा काही भाग असेल त्या मार्गे कमी दाबाळ क्षेत्रापर्यंत विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर राजस्थानचा उत्तर भाग असेल हा संपूर्ण विभाग जर पाहिला तर या विभागामध्ये कसल्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही. याचबरोबर मध्य प्रदेशचा पूर्व भाग असेल, छत्तीसगड, याचबरोबर झारखंड असेल, बिहारचा भाग असेल, या भागामध्ये आपल्याला काही अंशी पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये जर पाहिलं तर राज्यामध्येही बहुतांश भागामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. याचबरोबर सध्याचं लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज सध्या कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल, आपण या काल सांगितलं होतं की चंदगड असेल, आजरा, बुद्रुक, राधानगरी, गगनबावडा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर घाटमाथ्यामध्ये म्हणजे पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच कोल्हापूरचा हातकणंगले, शिरोळ, तुरळक स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्याचा तासगावमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. विट्यामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. जतचा उत्तर भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो. इतरत्र शिराळ्याचा भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळतं. मग काही ठिकाणी मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. याचबरोबर सातारा जिल्ह्याचा शिरोळ, वाई, कराडपर्यंत हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. मात्र सातारा शहराचा जो पूर्व भाग असेल, वडूज, फलटण, दहिवडी तसेच कराडचा पूर्व भाग असेल या ठिकाणी वातावरण स्वच्छ असलेलं पाहायला मिळतं. तसेच पुणे जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, भोर असेल, याचबरोबर सासवड, बारामती, इंदापूर या संपूर्ण भागामध्ये तसेच अहिल्यानगरच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतात. भरपूर दाट ढग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. पाऊस जर झाला काही एक तुरळक ठिकाणीच आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो. सोलापूर जिल्ह्यात जर पाहिलं तर माढा असेल, करमाळा, पंढरपूर, मंगनवेळा, सांगोल्याचा काय भाग असेल, माळशिरसचा भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपात आपल्याला हलक्या पावसाची सरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. अक्कलकोटमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. बार्शीमध्येही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर कोकणाचा सिंधुदुर्ग असेल, सावंतवाडीचा काय भाग असेल, कुडाळचा भाग असेल, हलक्या स्वरूपात ढग पाहायला मिळते. रत्नागिरीचा गुहागर, चिपळूणमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. याचबरोबर ठाणे जिल्ह्याचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई असेल, तसेच वाडा, वसई, पालघर, अलिबाग, रोहा, माझगाव असेल, हा संपूर्ण भागामध्ये आपल्याला ऊन पाहायला मिळत आहे. मात्र वारा जो आहे तो वारा मात्र काही अंशी जास्त पाहायला मिळत आहे. याचबरोबर खानदेशमधील नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम भाग असेल, पेठ, सुरगामा असेल, दिंडोरी, कळवणचा भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पाऊस एक दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त बीडमधील पाटोदा, केज हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. तसेच लातूर असेल, लातूरमध्येही संपूर्णतः ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी मात्र आपल्याला ड्राय वेदर पाहायला मिळतं. नांदेडचं पाहिलं, नांदेड शहर असेल, याचबरोबर भोकरचा भाग असेल, तसेच किनवटमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. हिंगोली संपूर्ण जिल्हा असेल, या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. एक दुसऱ्या स्वरूपात आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. छत्रसंभाजीनगरचा भाग असेल, याचबरोबर कन्नड, सिल्लोड या ठिकाणीही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बहुतांश संपूर्ण भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला सध्या मिळत आहे. याच्यामध्ये यवतमाळचा महागाव असेल, नेर, द्वारका, बाबुळगाव, कळंब असेल, राळेगाव, वणी,
मोरेगाव असेल या ठिकाणी आपल्या तुरळक काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. चंद्रपूरचा राजुरा गोडपिंपरी असेल जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही वेळापुरता मात्र. तसे भद्रावती, सिंदेवाडी, ब्रह्मपुरी या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच गडचिरोलीचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. दक्षिणेला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच अमरावतीचं धरणी असेल, याचबरोबर चिखलदरा, अचलपूर असेल, चांदूर बाजार, मोर्शी असेल या ठिकाणीही तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, अकोला जिल्ह्याचा तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. बुलढाण्याचा चिखली असेल या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच खानदेशमध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला म्हणजे आज रात्री ते उद्यापर्यंत विदर्भातील गडचिरोली असेल, चंद्रपूर, नागपूरचा भाग असेल हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याच्यामध्ये अहेरी, चारमोसी, इटापल्ली असेल, गडचिरोली, गोंडपिंपरी, शिंदेवाडी, ब्रह्मपुरी, नागपूर, चिमूर, भद्रावती. याचबरोबर भंडारा संपूर्ण जिल्हा, चंद्रपूरचा उत्तरेचा भाग असेल, तसेच गडचिरोलीचा उत्तर भाग असेल, नागपूरचा उत्तरेचा भाग असेल, वर्धा आणि अमरावतीचा भाग असेल या ठिकाणी आपल्या तुरळक काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच यवतमाळचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच वाशिम, मालेगाव, रिसोड, वाशिम तालुका असेल ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. एक दुसऱ्या स्वरूपात मात्र हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल, सिंदखेड राजा लोणार ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. बुलढाण्याचा उत्तर भाग, अकोला बहुतांश संपूर्ण भाग असेल या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच मराठवाड्याचा हिंगोलीचा उत्तर भाग असेल, नांदेडचा उत्तर भाग या भागामध्ये हे ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसं लातूर असेल, धाराशिवचा भाग असेल या ठिकाणीही आपल्याला एक दुसऱ्या स्वरूपात ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. बीड असेल, याचबरोबर जालना, छत्रसंभाजीनगर या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. खानदेशमध्ये बहुतांश 4ही जिल्हे जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार संपूर्ण भागामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण राहू शकतं, मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे पूर्व, सातारा पूर्व, सोलापूर व अहिल्यानगर या ठिकाणी ही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र पुणे असेल, अहिल्यानगरचा बहुतांश भाग असेल ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळेल. तसंच घाटमाथ्याचा विचार जर केला, वडगाव, भोर असेल, पौंड असेल हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सातारा घाटमधील भाग, महाबळेश्वर, वाई, कराड, पाटण हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्याचा जो पश्चिम भाग असेल त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग या भागामध्येही तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. कोल्हापूर पूर्व भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. सांगली जिल्ह्याचा कवटेमंकाळ, तासगाव, जत, मिरजचा भाग असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात हलका काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. तसेच कोकणाचा विचार केला, कोकणाचा सिंधुदुर्गचा पश्चिम भाग असेल आणि रत्नागिरीचा पश्चिम भाग असेल या ठिकाणीही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. काही वाऱ्याचा जो वेग असेल काही अंशी जास्त राहण्याची शक्यता. रायगड असेल, मुंबई, ठाणे, पालघर या संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र अधूनमधून एक दुसरी सर पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर गोंदिया भागामध्ये येलो अलर्ट दिला आहे, त्या ठिकाणी जोरदार स्वरूपात पावसाचा अलर्ट आहे. तसेच जळगाव, धुळे आणि नाशिकचा पूर्व भाग असेल या ठिकाणी लाईटनिंग, थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याच्या इतरत्र भागामध्ये कोणत्याही स्वरूपाचं इशारा देण्यात आलेला नाही. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.